काउन्सिलिंग फॉर सक्सेस. मित्रांनो, काउन्सिलिंग आपण सक्सेस होण्यासाठी करत असतो आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सक्सेस व्हायचं यासाठी काउन्सिलिंग केलं जातं. काउन्सिलिंग म्हणजे एक प्रकारचं समुपदेशन, गायडन्स म्हणजे मार्गदर्शन. आता मार्गदर्शन आणि समुपदेशन ह्या दोन्ही ज्या गोष्टी केल्या जातात याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की समुपदेशनाचा निश्चित उपयोग काय होत असतो. निश्चित उपयोग जे आहे सर्वात महत्त्वाचं आहे की इम्पॉर्टंट टू द सक्सेस. आपण काय म्हणतो, सर्वात महत्त्वाचं काउन्सिलिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द सक्सेस व्हायचं जर असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला अगदी प्रॉपर मार्गाने जर काउन्सिलिंग होत असेल तर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि काउन्सिलिंग हेल्प्स इन द सॉल्विंग हिज प्रॉब्लेम. जो व्यक्ती समुपदेशनासाठी आलेला असतो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा काउन्सिलिंगचे सर्वात महत्त्वाचं उपयोग आहे. आता आपण बघतो आहे की सर्वात जनरली ज्यांना हेल्प पाहिजे, ज्यांना मदत पाहिजे, एखादा व्यक्ती आहे खूप गरजू आहे आणि त्यांना कुठल्या तरी प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तशा वेळेस त्यांना त्याचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांना कुठलं करिअर करायचं आहे, कुठल्या दिशेने जायचं आहे, कुठल्या पद्धतीची हेल्प पाहिजे आहे, किंवा आरोग्याशी संबंधित आहे, किंवा तो पझल झालेला आहे, किंवा एन्झायटी डिसऑर्डर आहे, किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अडचणी आहे, ह्या अडचणी दूर जर करायचं असेल तर त्यांना प्रॉपर मार्गदर्शन करणारा व्यक्ती मिळत नसेल त्यावेळेस तो काउन्सिलरकडे किंवा समुपदेशकाकडे जातो आणि त्यावेळेस चांगल्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शन मिळणं हे गरजेचं असतं. आता आपण बघतो आहे की काउन्सिलिंग फॉर द फिलिंग ऑफ द म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आपण एक प्रकारचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग बऱ्याच लोकांचं दोन व्यक्तींमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये आपसात पटत नाही किंवा एकमेकांना समजून घेण्याची ती क्षमता नसते किंवा मिसअंडरस्टँड होत असते. मग त्यांच्या त्या फिलिंग कशा आहे, कशाबद्दल आहे, काय बोलतोय, त्यांचं कोणत्या पद्धतीने बोलतो आहे आणि बोललेलं तो समोरचा व्यक्ती कसा समजून घेतो आहे, ह्या दोन्ही गोष्टी जर त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग न होत असेल तर चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये काय होतं, कम्युनिकेशन होतं, त्यांचे फिलिंग समजून घेतलं जातं आणि म्युच्युअली अंडरस्टँड केलं जातं किंवा समजून घेतलं जातं. अदरवाईज काय होतं की बऱ्याच वेळेस म्युच्युअली अंडरस्टँड होत नाही आणि त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होऊन बऱ्याच वेळेस एक प्रकारचं दोघांमध्ये अबोला होणं, तणाव वाढणं, वैर होणं, द्वेष करणं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. हे न व्हावं म्हणून त्यांचे फिलिंग आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग होणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस फॅमिली पार्टनरसोबत सुद्धा असं होतं, मित्रांमध्ये होतं, भावाभावांमध्ये होतं, जावाजावांमध्ये होतं. प्रत्येक व्यक्तींमध्ये जे आहे जवळ आहे किंवा दोन कामगार आहे, दोन मित्र आहे, यांच्यात मॅक्झिमम काय असतं की अधिकार किंवा कुठल्या प्रकारचं एक मैत्री आणि त्याच्यामधलं जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग होत नाही त्यावेळेस हे काउन्सिलिंगची गरज पडते आहे. काउन्सिलिंग फॉर प्लॅन फॉर द सॉल्विंग द डिफिकल्टीज. आपण काय करतोय हे की जे समुपदेशन याच्यासाठी होतं, एक प्लॅनिंग असते, एक नियोजन असते आणि हे नियोजन याच्यासाठी केलं जाते की त्या दोघांमध्ये ते अंडरस्टँडिंग यायला पाहिजे, दोघांनी समजून घेतलं पाहिजे, दोघांचे कुठल्याही प्रकारच्या अडचणी दूर करता आल्या पाहिजे याच्यासाठी असते. त्यांच्या फिलिंग समजून घेण्याची गरज असते. मग त्याचे कुठल्याही प्रकारचे डिफिकल्टीज आहे, अडचणी आहे, त्या अडचणी जर समजून घेतल्या तर कुठल्याही प्रकारच्या ज्या आहे समस्या आहे निवारण होतात आणि ती त्याच्यातली कुठलीही कठीणाई असली तरी काठ्यान्य पातळीवर जाऊन सुद्धा ते मार्गदर्शन केल्या जाऊ शकते. काउन्सिलिंग फॉर द हेल्प टू द नो हिमसेल्फ. आता बऱ्याच व्यक्तींना आपलं स्वतःचं जगणं वागणं ह्या दोन्ही गोष्टी कळत नाही आणि त्यांचं जगणं वागणं जर कळत नसेल तर त्यांना ते जगणं वागणं सुद्धा समजून देण्याची गरज असते. त्यांचं बिहेवियरल पॅटर्न कसं आहे, तो कशा प्रकारे वागतोय आहे, कशा प्रकारचं जगतोय आहे, त्यांना का असं त्या मनात विचार आहे, का वागणं असं आहे, त्याला स्वतःला त्यांनी ओळखलेलं आहे का, स्वतःमध्ये कुठल्या विकनेसेस आहेत, कुठले टॅलेंट्स आहेत. जे विकनेसेस आहे, टॅलेंट आहे, हे दोन्ही ओळखून जर तो काम करत असेल तर त्यांचं विकनेस आणि टॅलेंटमुळे तो काय स्वतःमध्ये बदल करू शकतो आणि स्वतःमध्ये बदल केल्यानंतर तो चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. काउन्सिलिंग मेक ए बेटर हिज इंटरेस्ट अँड ॲबिलिटी. काय होतं, त्याच्यामधले जे ॲबिलिटीज आहे, ॲप्टिट्यूड्स आहे, अपॉर्च्युनिटी आहे, ह्या सगळ्या त्यांना काय करतात, बेटर काय होतं त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप केला जातो, त्याच्यात त्यांनी रुची निर्माण केल्या जाते.
आणि रुची असं निर्माण होत करून नाही. तो मी चांगल्या 5,000 प्रकारे कार्य लोकांचे हात करण्यास सिद्ध चिकटवलेले आहेत होतो आहे. आणि माझे काउन्सिलिंग वर्कशॉप फॉर द होतात. टीव्हीवर, एन्करेज द दूरदर्शनवर, आकाशवाणीवर डेव्हलपमेंट, कार्यक्रम एन्करेज आणि झालेले आहेत. डेव्हलपमेंट. असं म्हणजे होत नाही. आपल्यामध्ये काय आहे की कुठल्याही प्रकारचं मनोबल वाढवण्यासाठी, आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्याला पुढं नेण्यासाठी आपल्याला कोणीतरी एन्करेज करणारं पाहिजे, प्रोत्साहन देणारं पाहिजे, आपल्याला पाठीवर हात ठेवून आपल्याला पुढे चल म्हणणारा पाहिजे. असं जर असेल तर आपल्यामध्ये विकास घडून चांगल्या प्रकारे येतं. अदरवाईज काय होतं की ते विकास तिथंच खुंटतो, थांबतो. इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट निर्माण होत नाही. आपल्याला वाटत नाही कुठलंही काम करावं आणि कशा पद्धतीनं करावं. ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॉब्लेम येत राहतो. मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. डेव्हलप ॲबिलिटीज अँड राईट ॲटिट्यूड्स. म्हणजे आपल्यामध्ये जे एक प्रकारची जी क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, कार्यक्षमता आहे, ती सुद्धा आपल्यामध्ये एक वेळा जे प्रेरणा आणि आपण आनंदात असलो, तर ती जास्त प्रमाणे ती क्षमता वाढते, चांगलं कार्य केलं जातं आणि राईट ॲटिट्यूड आपली प्रवृत्तीसुद्धा त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारची निर्माण होते. डेव्हलप ॲबिलिटीज अँड राईट ॲटिट्यूड. आपण म्हणतो काउन्सिलिंग इज टू इन्स्पायर द फॉर सक्सेसफुल. आपण काय आपल्याला सक्सेस होण्यासाठी एक इन्स्पायर करतं, एक प्रेरणा देतं, मोटिवेट करतं. हे जे आहे आपली इच्छा जागृत करतं. हे याच्यासाठी सुद्धा काउन्सिलिंगची किंवा मार्गदर्शनाची गरज आहे. काउन्सिलिंग एन्ड्युअर द टुवर्ड द अटेनमेंट. म्हणजे आपण तत्पर राहावं किंवा आपल्याला चांगलं कार्य करावं याच्यासाठी एक आपल्याला काय प्रबलन देतं आहे. हं? आणि त्यानंतर जे आहे आपलं काउन्सिलिंग इज द असिस्ट फॉर एज्युकेशनल अँड व्होकेशनल डेव्हलपमेंट. आता आपलं शैक्षणिक किंवा व्यावसायिक जे आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे, विकास करायचा आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला काउन्सिलिंग हे मार्गदर्शन करतं किंवा काउन्सिलर जे समुपदेशन करतं. आणि समुपदेशन केल्यानंतर चांगल्या प्रकारचं व्यवसायातील कौशल्य, शिक्षणामधील कौशल्य निर्माण होतं. प्रत्यक्ष ते व्यवसाय भरभराटीत चालतो, चांगल्या प्रकारे चालायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी यामार्फत होत असतात. म्हणून काउन्सिलरचं एक आगळं वेगळं महत्त्व आणि इम्पॉर्टन्स काउन्सिलरनी काउन्सिल करणं किंवा काउन्सिलीला जे काउन्सिलिंग करणं आहे हे खूप गरजेचं आहे. मार्गदर्शन करणं किंवा समुपदेशन करणं यासाठी आवश्यक असतं. धन्यवाद. नमस्कार.